नमस्कार. मागच्या भागात मी म्हटल्याप्रमाणे तुमच्यासाठी मी घेऊन आलोय त्या एका स्त्रीची गोष्ट. पंजाबच्या कपूरथळा घराण्यामध्ये 1889 साली तिचा जन्म झाला. वयाच्या साधारण 8व्या वर्षी ती शिक्षणासाठी इंग्लंडला गेली. क्रीडा प्रकारांची तिला मनापासून आवड होती. त्या काळी विम्बल्डनमध्ये ती टेनिस खेळली. भारतामधल्या उत्कृष्ट महिला टेनिसपटूंमध्ये तिची गणना व्हायची. 1909-10 सालच्या दरम्यान तिचे शिक्षण पूर्ण करून ती पुन्हा एकदा भारतात आली. 1915 साली मुंबई अधिवेशनामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची तिची भेट झाली आणि त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तिने भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा भाग होण्याचं ठरवलं. या स्त्रीचं नाव आहे राजकुमारी अमृत कौर. गांधीजींच्या भेटीनंतर राजकुमारी अमृत कौर यांनी त्यांचं अनुयायित्व पत्करण्याचा खूप मोठा निर्णय घेतला. याच निर्णयाचा भाग म्हणून खादी स्वीकारण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला. पण आपलं उंची पाश्चात्य जगणं सोडून हे खादीचं जगणं कुठंतरी त्यांना टोचू लागलं. तो खादीचा स्पर्श त्यांना फारसा सहन होईना. पण या सगळ्यावर मात करून जवळपास 10 वर्षांनंतर त्या पूर्ण आश्रम निवासी झाल्या. आपल्या भारतीय संविधान समितीच्या सदस्या म्हणून त्यांनी काम पाहिलं. 1947 साली स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी खूप महत्त्वाचं योगदान दिलं. त्याचप्रमाणे 2 जून 1956 साली त्यांनी एम्स विधेयक मांडलं आणि याच विधेयकाचा भाग म्हणून भारतातल्या वैद्यकीय शिक्षणाचा आणि सेवेचा स्तर उंचावला. हे काही वेगळं सांगायला नको. मला एवढंच म्हणायचं आहे की ज्यावेळी सीता आपलं गर्भश्रीमंत जगणं सोडून वल्कलं नेसून वनवासात गेली, त्यावेळची तिची मनोअवस्था कुठंतरी राजकुमारी अमृत कौर या जगल्या असतील का हो?